हॉस्पिटलचा स्वच्छता दिवस कायाकल्प. सर्व स्टाफ आम्ही साफसफाई करत असताना हे आमचे सुपरवायझर सर. हाड काय ती हॉस्पिटलचं किचन. हे असू दे, आज साफसफाई करायचा दिवस आहे. काय असं ना, आपण चांगलं काम करायला हवं. कायाकल्प झालं. घरला आलो आणि तेही नवीन गॉगल सोबत नवीन गॉगल घेतलो आज. आलो घरला आपल्या. निघालो. आता मी कुणाला सापडत नसतो. आपल्यापेक्षा कसा आहे घोडा. काय करा, हॉस्पिटलचं आहे, येत राहते. जायचं म्हणल्यावर डिझेल तर टाकावं लागेल गाडीत. आंबेजोगाई चाललो. आंबेजोगाई आमच्या एक वरिष्ठ अधिकारी आले त्यांना सोडायला. घोडा स्कॉर्पिओ अगोदर आहे का नाही, कसल्या जुन्या मॉडेलच्या होत्या बोलेरो पोलीस गाड्या. आता बघा कशा आहे, नवीन न्यू बोलेरो. पण महिंद्राचेच. मुरुम मोड. तो पण उड्डाण पण झाले राव, मोठा लट. लय दिवस झाले इकडे येऊन. आता इथे येऊन थांबलोय. आमचे वरिष्ठ अधिकारी म्हणजे आमचे मोठे साहेब इथे आले. इथं मुरुम गावातून म्हणून आता साहेबांचा फोन आला होता. इथून आता डायरेक्ट आंबेजोगाई. त्यांना आंबेजोगाईला जाऊन सोडून मग रिटर्न यायचं आहे. हे बघा स्कॉर्पिओ. मजा पण भरपूर आहे त्या स्कॉर्पिओ चालवायला. तर 118 किलोमीटरचं नॉन स्टॉप रनिंग कंप्लीट करून आता आपण आलोय आंबेजोगाईमध्ये. हे बघा आंबेजोगाई. मार्केट. दोनच मिनिटात साहेबांना सोडून रिटर्न निघायचं आहे. काय भयानक ट्रॅफिक असते बाबा संध्याकाळच्याला. त्या लोकांना घरला जायची ओढ असते. प्रत्येकाला घरलाच जायची ओढ असते, पण काय ट्रॅफिक एवढी भयानक. प्रवासादरम्यान ह्या कुठलीही गाडी असू द्या, बॅक साईडला रिफ्लेक्शनची जी टेप असते का नाही, खूप महत्त्वाला पडते. आता बघा या गाडीच्या पाठीमागच्या साईडला रिफ्लेक्शन लाईट आहे. आता मी जर डिप्पर मारलो तर कमी झाली. हे बघा, हा फायदा असते. पाठीमागून येणारी गाडी कितीही जोरात असली तर पुढं त्या गाडीची ब्रेक लाईट वगैरे काही चालू असली नसली, त्या रिफ्लेक्शन टेपला बघून गाडी उभारते.
हा एवढा महत्त्वाचा आहे. आता लातूरच्या जवळ आलोय. थोड्याच वेळात लातूर पास करून जायचं.